नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, या तारखेला 2100 रुपये मिळणार, तारीख जाहीर. राज्यातील महिला भगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे. या योजनेमुळे राज्यातील महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत बंपर बहुमत मिळाले होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपयांवर करण्यात येणार आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे, तर जाणून घेऊया याबाबत सर्व माहिती सविस्तरपणे. लाडक्या बहीण योजनेत इतक्या महिलांना मिळणार 8वा हप्ता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता प्रतिमाह मिळत आहे. मागच्या महिन्यात राज्यातील 2,41,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मिळाला. लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता लवकरच सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तरी पण संबंधित विभागाने लाडकी बहीण योजनेत निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेतलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी पुन्हा करण्यात येणार आहे व त्यांना या योजनेतून बाहेर करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महायुतीने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की निवडणूक झाल्यानंतर 1500 रुपयांचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येईल. याबद्दल यंदाच्या अर्थसंकल्पात 2100 रुपये हप्त्याची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात 1 मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहीण योजनेसाठी 2100 रुपये प्रति महिना हप्त्याची घोषणा करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष आता 1 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. त्याबद्दल अनेक नेत्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र आतापर्यंत महिला व बाल विकास विभागाने असा कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मार्चमध्ये मिळणार की नाही याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. इतक्या महिला झाल्या आतापर्यंत या योजनेत अपात्र. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने काही निकष निश्चित केले होते, पण काही महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या एकूण 2,30,000 महिला आहेत, तर वय वर्ष 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या 1,10,000 आहे. तसेच ज्या महिलांच्या नावे कुटुंबात 4 चाकी गाडी आहे किंवा नमो शेतकरी योजना लाभार्थी असलेल्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आलेले असे एकूण 5 लाख महिलांना या योजनेत आतापर्यंत अपात्र ठरवण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष काय? 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार. ज्या कुटुंबाचे महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही. ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील. कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य
विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांनाही लाभ मिळणार नाही। संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही। ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील त्यांनाही लाभ मिळणार नाही। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।